नमस्कार मंडळी, मी सुधीर कुळे SK सुधीर कुळे या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आम्ही ही सगळी बघा मुंबईची मंडळी आहेत. राख्यादादा आहे, गाण्यादादा आहे, मण्यादादा आहे आणि पुढे दोघेजण गेलेत ना, दादा आणि पक्या. तर आज एका कुठे आलो आहे, पण कशासाठी जायचं? नदीवरती मासे पकडण्यासाठी आलो. हां, त्यासाठी आलो आहे. तर बघूया आता. रात्रीचं जेवण पण आणलेलं आहे. जर उशीर झाला तर पर्याय. हे काय साहित्य बघा, काय काय बघा, ताडपत्री आहे, ताडपत्री आहे, त्यामध्ये याला काय आहे, जाळं आहे आणि कांडलं आहे, कांडल वगैरे बोलतात. कांडल पण आहे ना. तर हे पकडून किती मासे भेटतात ते बघूया. आम्ही आमचे प्रयत्न करतो जेवढे होऊ शकते तेवढे. बऱ्याच दिवसानंतर आलो ना, गेल्या वर्षी आलो होतो, त्यानंतर आज आलेलो आहे. बघूया, आज थोडासा वेळ मिळाला आम्हाला, तरी पण उशीर झाला आहे. 2 वाजता निघालो आम्ही घरातून. बघूया संध्याकाळपर्यंत किती मासे पण आमची वाट बघतोय. बांधून ठेवलेले आहेत आणि आम्ही पण माशांची वाट बघतोय. गाण्यादादा उशीर आला ना, थोडा उशीर झालेला आहे. सासूरवाडीला गेलेला. सासूरवाडीला सासूरवाडी वडे खायला, कोंबडी वडे खाल्ले काय? सासू बोलले या जावई, बरेच दिवस झाले आलात नाही. सासूरवाडी कुठली तुझी? आमची सासूरवाडी खामगाव, सोनगर, गोरेगाव. अच्छा अच्छा. तर बघूया आता. किती दिवस होता तिकडे? मग 2 दिवस होतो तिकडे. हो काय? हो, 2 दिवस सासूला थोडं घराचं कार्पेट मारून दिलं, थोडं नळाची पाईपलाईन बसून झाली. हो काय? कोंबडी वडे घातल्याने बोलले जावं जा, आता काम झालं. ठीक आहे, आज बघूया आपण. बघूया, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, खूप मजा येणार आहे. नदीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. नदीच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. सगळी झाडे दिसते बघा, पण कुठलं ठिकाण आहे ते काय अजून ठरलेलं नाही, कारण तज्ज्ञ आमचे पुढे गेलेले आहेत. पदादादा ते तज्ज्ञ सांगतील त्या ठिकाणी जायचं आहे. तर हे कांडल लावून जवळजवळ 1 तास झाला असेल ना आपल्याला. तर हे लावल्यानंतर आता हे कांडल सोडवायचं चालू आहे काम. बघा, हे कांडलीमध्ये मासे अडकलेले आहेत. हे बघा, जवळजवळ एवढे मासे भेटलेत आम्हाला. मोठा असला तर कर, नाही तर करू काय जण. चिंगटी आहे, तुला काय हात मारीला ती? पटवला ना झाड करू टाकू तू लवकर. पुढे मळ्याचा मासा आहे. सगळे मासे अडकलेले आहेत बघा. ते सोडवायचं मेन काम महत्त्वाचं असतं. थोडा लंच ब्रेक करूया. डबा आणलाय, डबा खाऊया. भाजी चपाती. थोड्या वेळाने परत पुन्हा मासे मारायला सुरुवात होईल. हा लंच ब्रेक झालेला आहे. आता एकच सुद्धा लागली आहे. अँटिक झाड बघा, झाडाची रचना कशी आहे. इकडून आरपार बोगदा आहे. भयान वाटतं, एकदम पोकळ झालेलं आहे. मनीष खोकडा भेटलाय, मोठा आहे. हो, ठीक आहे. मनीष खेकडा भेटलेली आहे. कोरडा ठेवायला दगड बघा केवढी हलवली आहे. खेकडा काय मेलाच मध्ये सांगा. नाही, तो वरच्या बाजूला आहे. इकडे खेकड्याने उकरलेला आहे बघा. खेकडा मेला सांगा, युट्यूब मध्ये सांगा. खेकडा मेलाय पण तो रागायचा. दगडी खाली या वरच्या दगडी खाली असेल. हो काय? आमचा अक्षयदादा पहिल्यांदाच आलेला आहे. अगोदर आला असेल कधी, पण आमच्याबरोबर पहिल्यांदा आलेला आहे. तो लहान आहे म्हणून त्याला सर्वात लहान आहे. हा बिना लग्नाचा आहे ना? बिना लग्नाचा आहे. नाही, त्याला आम्ही कुठे जास्त घेऊन जात नाही, कारण तो बुडला बिडला कुठे काय त्याला ताप येतो म्हणून त्याला कुठे घेऊन जात नाही. लहान आहे आमचं. हे बघा, हे कांडल लावण्याची सुरुवात झाली आहे. पक्या दादा हा कांडल लावतोय, त्याला एक्सपर्ट आहे सगळ्यात तो. सगळ्यात जुना म्हातारा. ही अशी कांडल, ही आमच्या खेडेगावातली कांडल आहे.
म्हणजे गोड्या पाण्यामध्ये नेटच्या ह्याच्याने मासेमारी चालली. नेटच्या ह्याच्याने काय असं हे अशी लावली मासेमारी चालली. तिकडे हे असे हे इकडे ते दगड आहे, दगडाच्या बाजूनी त्यांनी लावत आहेत अशी. बघूया आता किती भेटत आहेत मासे. भेटले पाहिजे, सर्वांनी मेहनत करतायत. तर मी पण जातो थोडी मदत करायला, त्यांना सांगतील तसं काम करावं लागणार आहे. आईर भेटला हा. ते मनाची ऍक्टिंग दाखव. अरे हाको काय? जरा ह्याला काय म्हणतात? हा गोल्डन फिश. गोल्डन फिश. हा फक्त भारदा नदीमध्येच भेटतो, बाकी इतर कुठं भेटत नाही हा फिश. भारदा नदी. हा फिश जवळजवळ 3-3.5 किलोचा होतो, मोठा. हा. अच्छा. 25,000 पर्यंत याची प्राइस जाते जोडी. फॉलोअर्स कमी होतील खोटी माहिती सांगून. चल. हे बघा कोलबी भेटली, मन्याला त्याला कोलबी भेटली, पकडले त्यांनी. त्यांच्याकडं तिथून मारायला का नाही? मला वाटलं आवाज कुठून येतोय, तिथे काढा. धमाक धमाक करताय तो. पुन्हा तिला कोण हा बघा शिवड्याचा पाता. एवढा माता काय म्हणतात त्याला? शिवड्याचा पाता. शिवड्याचा पाता. जवळजवळ किती पाव किलो होईल? पाव किलो जास्त आहे. छान छान मस्त. कसा पकडला बघा, जिवंत आहे, तडपडतोय ना. पर्यंत होईल. पाव किलोच्या वर आहे. पाव किलोच्या खूप वरती आहे, मोठा आहे. चावण्याचा प्रयत्न करतोय, बघा. परंतु ही पकडण्याची त्याची ट्रिक आहे वेगळी आहे. पाता मारतो म्हणून त्याला पाता म्हणतात, है ना. कुठे आहे? एवढे मोठे मोठे मासे हे पात्याळामध्ये 3 भेटले. एक शिंगटी आहे, बघूया किती भेटतात ते. आता संध्याकाळचे 6 वाजायला आले आणि खूप थकवा आलेला आहे. चेहऱ्यावरून वाटतं तिथे. आता घरी निघायच्या तयारीला चाललं, पण एक दगड घ्यायचं असं बेत आहे, चालू आहे. हे एवढे मासे जवळ 5+ आहेत, 5 किलो प्लस मासे भेटलेले आहेत. बघूया अजून थोडासा अर्धा तास वेळ आहे. थोडीशी एक 15-20 मिनिटाची मेहनत बाकी आहे अजून. बघूया, एक ट्राय करूया. सोडायला द्या, इथं घटला. हा अरे हा बघा, हा मोठा मासा गोड्या पाण्यातला. घोड्यामधला बसवला. आम्ही जाळीने पकडलेला मासा आहे. याला त्याला अहिर अहिर बोलतात. म्हणतात. डोक्यावर त्याचा मार लागलेला दाखव. हा भेटत नाही, याला इथे डोक्यावर मार लागलाय. ती मारण्याची कला असते. आमचे सगळे मासेमारी करणारे मासे एकदम हुशार आहेत, पटायत आहेत त्यांनी. हे त्यांच्या हुशारीने एवढा मोठा मासा पकडलेला आहे. अजून मोठा अजून भेटायचा पिल्लू आहे का? हा, मोठा अच्छा. अजून. आता व्हिडिओ चटीव येते. व्हिडिओ मध्ये कुठे भेटत नाही. हा. नाही कोणी. मळ्याचा मासा. हा, मळू मळू बोलतात ना. मळू मळू मासा, मळू बोलतात. तो वाकडा झाला, त्याची मला वाटतं प्रकृती गंभीर आहे. गंभीरा चिंताजनक. चिंताजनक आहे. ॲम्ब्युलन्सची सोय करावी लागणार आहे. जरा वाकडा झाला जरा. आता पाकात आता त्याला सरळ करतील. बट स्टेट असतो, पण तो वाकडा काही कारणास्तव वाकडा झाला. तो आकडे रे मला वाटतं. थंडीचा मोसम चालू आहे ना. मोसम बिघडला त्याचा. अक्षयदा काय काय शोधतोय? दगडीला काय करतो? चोलताय तो. व्हिडिओ मध्ये कुठे भेटत नाही. हा. नाही कोणी. मळ्याचा मासा. हा, मळू मळू बोलतात ना. मळू, मळू. मळू मासा, मळू बोलतात त्याला. तो वाकडा झाला, त्याची मला वाटतं प्रकृती गंभीर आहे. गंभीरा चिंताजनक. चिंताजनक आहे. ॲम्ब्युलन्सची सोय करावी लागणार आहे. जरा वाकडा झाला जरा. आता पाकात आता त्याला सरळ करतील. बट स्टेट असतो, पण तो वाकडा काही कारणास्तव वाकडा झाला. तो आकडे रे मला वाटतं. थंडीचा मोसम चालू आहे ना. मोसम बिघडला त्याचा. अक्षयदा काय
काय शोधतोय? दगडीला काय करतो? चोलताय तो जरा ते मलमल ठेवायचं आमचे. हे दुसऱ्या ठिकाणी कांड्या लावायची आता सुरुवात करत आहेत आमचे तज्ञ मंडळी. प्रकाश दादा घडवले साहेब. तिघजण पाहिजे सोडवायला मध्ये. नाही हे काय सोडं पाहिजे. चड्डी कुणाची अडकली? लपटला ना कोणी बघ्यान. एका ठिकाणची मासेमारी संपवून आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत. काय हे बघा. ना तू टाक तू आम्ही हाव कोली ना दोरी मुंबईचं किनारी. मुंबईचं कोली आम्ही मुंबईचं कोली मुंबईचं गावठी कोली. आला सोपाराचं कोली. आता पुढची मजा. तिथं घे. मंडळी आता मासे पकडून आम्ही घरी आलेलो आहोत आणि हे मासे किती पकडले ते दाखवूया तुम्हाला. हो मोठं मोठा हे झाडाला झाड आहेत ना ते एक साईडला म्हणजे ते बरोबर खाली ठेवू काय खाली खाली नको वास मारत. पान काढतो तिरीचा पान काढ खेळत ना तू नका कुठे आता कापायला पण कसं ते वाटतं एवढे मासे हे जवळजवळ 5 किलो असतील ना रे. जास्त 5च्या वरती आहेत. हो हो आम्ही पण आहोत. व्हिडिओ घेतोय व्हिडिओ. मोठे मोठे घ्या इकडं.